कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चंद्रकांत मेहेंदळे, तुम्ही सगळे गोंधळून गेला असाल ना की आयुष्यात काही गोष्टी अकल्पित घडतात आणि आता त्या मीच घडवल्या आहेत हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको, नाही का? हो जगन्नाथजी, हा सगळा काय प्रकार आहे? हो, आम्हा सगळ्यांचा, विशेषतः तिलोत्तमाचा तुमच्यावर एवढा विश्वास आहे। तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती। जगन्नाथजी, आजपर्यंत तुमच्यावर आम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला, तुमचा एकही शब्द पडू दिला नाही। तुम्ही आमच्या बरोबर असे वागलात? चंद्रकांत मेहेंदळे, तिलोत्तमाबाईंचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, ही गोष्ट मी नाकारत नाही, पण आजवर मीही त्यांच्याशी कधी खोटं बोललेलो नाही बरं का। आणि मी जे काही केलंय ते माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने केलेलं आहे आणि मला जे योग्य वाटेल तेच केलेलं आहे। अहो, आमच्या भावनांशी खेळताय तुम्ही। 2 आयुष्य बर्बाद करायला निघालायत। भावनेशी खेळ कसा करायचा हे तुमच्या मायेनं भरलेल्या तिलोत्तमाबाईंना विचारा। चंद्रकांत मेहेंदळे, तुम्हाला आठवतंय का? म्हणजे कदाचित तुम्ही विसरला असाल, पण मी नाही ना विसरू शकत बाप म्हणून। मी माझ्या लेकीचं स्थळ घेऊन आलो होतो, सानिकाचं, नीलसाठी। आठवतंय? प्रेम बीम गेलं खड्ड्यात। ही असली थेरं मी अजिबात मानत नाही जगन्नाथजी, तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे। माझ्या लेकाला नसेल अक्कल, मी तर शहाणी आहे ना। माझ्या सानिकाचं नीलवर खूप प्रेम होतं। तेव्हा मला उगाच असं वाटलं होतं की मी इतकी वर्ष मेहेंदळे कुटुंबासाठी इतक्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, तर माझ्या मुलीचं स्थळ तिलोत्तमाबाई नाकारणार नाही। पण तिलोत्तमाबाईंनी काय केलं? सगळ्यांसमोर तिचा नको तितका अपमान केला। मी रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण आहे, तेव्हा रूपाने अशी मुलगी माझ्या घरात मला सून म्हणून अजिबात चालणार नाही। तिच्या अस्तित्वावर बोट उचललं, तिच्या रंगरूपावरनं तिला हिणवलं। तुम्ही आमच्या कुटुंबाचे ज्योतिषी आहात, पण याचा अर्थ असा नाहीये ना की आमच्या मुलाचं लग्न तुमच्या या मुलीशी लावून त्याचं आयुष्य आम्ही अंधारात घालू। एक वेळ माझ्या मुलीनं लग्नाला दिलेला नकार पचवलाही असता, कारण तिला मी वारंवार समजावत होतो की कितीही काही झालं तरी ह्या बापाची तू लाडकी राजकुमारी आहे। पण नाही हो, तिलोत्तमाबाईंचे शब्द तिच्या जे काही जिव्हारी लागले होते ते तिला सहन झाले नाहीत आणि ह्या बापाच्या राजकुमारीनं एक दिवस त्या बापासमोर स्वतःला जाळून संपवलं। तिलोत्तमा, एका बापासमोर मुलीचा कोळसा होताना बापानं बघणं हे किती वेदनादायी असू शकतं याची कल्पना आहे मेहेंदळे तुम्हाला? नाही करू शकत, कारण मेहेंदळे त्यासाठी पदरात पोर असावी लागते। जगन्नाथजी, हो, एवढं सगळं झालं याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती। नाही, झालं ते वाईटच झालं। हो तर तिलोत्तमाच्या वतीनं मी माफी मागतो तुमची। दया नको, भीक नको, उपकार नको मेहेंदळे।
प्रायश्चित्त हवं. प्रायश्चित्त? आता लग्न मंडपात तुमच्या समोर माझी दुसरी लेक उभी आहे. तिचा स्वीकार करा. काय? आणि हेच तुमचं प्रायश्चित्त असेल. जर माझी लेक लग्न मंडपातनं परत गेली तर माझ्या दुसऱ्या लेकीचा बळी घेतल्याचं दुसरं पाप तुमच्या माथी लागेल मेंदळे. आणि इतकं पाप माथी घेऊन कसं जगाल म्हणून सांगतो, सारंगचं आणि सावलीचं लग्न लावा. ओ जगन्नाथजी, हे लग्न होऊ शकत नाही. यांची लायकी आहे का आमच्याशी सोयरीक जुळवायची? ऐश्वर्या मेंदळे, तुम्हाला अस्मी प्रधान काय आहे ते तरी माहिती आहे का? सारंगच्या आयुष्यात अस्मी प्रधानला मीच पेरलेलं आहे. सारंगच्या आयुष्यात अस्मीला मीच घेऊन आलेलो आहे याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? तिचं सारंगवर असलेलं प्रेम खोटं आहे. ती फक्त आणि फक्त सारंगच्या पैशासाठी त्या घरात थांबलेली आहे. हे सगळं खोट आहे. मी अस्मीशी स्वतः बोलले. तिचं सारंगवर खूप प्रेम आहे आणि ती सारंगसाठी काहीही करू शकते, कळलं? मी स्वतः बोलले तिच्याशी. नॉनसेन्स. तुला हवा तेवढा वेळ घे. डू यू लव्ह मी? माझ्या घरची सून होशील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.